फीडिंगला घेताना बाळाची जी पोझिशन पाहिजे आहे ही एलिव्हेटेड पाहिजे आहे. का? कारण की बाळ जे दूध पितं तर ते झोपून पितं आणि मग ते खाली कसं जाईल, पास कसं होईल, तर बाळाची पोझिशन थोडीशी एलिव्हेटेड असली तर मग ते खाली जाण्यासाठी मदत होते. जर बाळ फ्लॅट असेल, म्हणजे जर तुम्ही साधी उशी घेतली तर ते बाळ फ्लॅट असणार आणि जास्ती करून म्हणजे जास्ती वेळेला अशा केसेसमध्ये दूध परत उलटून यायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला घेताना दोन्ही पोझिशन्स एलिव्हेटेड पाहिजे आहेत. फीडिंग झाल्यानंतर बाळाला तुम्ही असंच पाळण्यात ठेवत असाल किंवा असंच खाली ठेवून देत असाल तर हे अजिबात सजेस्टेड नाही आहे. आपल्याला कसं खूप खाल्ल्यानंतर आपण जर चाललो नाही तर त्रास होऊ शकतो, सेम बाळांनाही आहे. तर दूध पिल्यानंतर त्यांना सरळ खांद्यावरती घेणं आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवणं. आयडियली काय, बाळाला जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत त्याला एलिव्हेटेड पोझिशन मध्ये घेतलं पाहिजे. आता काही काहींचं असं होतं की बाळ ढेकरच देत नाही, तर मग किती वेळ घ्यायचं, काय घ्यायचं, तर एक साधारण 5 ते 10 मिनिटाचा कालावधी तुम्ही त्याला सरळ घेऊ शकता.